उद्धव ठाकरेंनी भाजपवर राजकीय गुगली टाकली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा जाहीर केल्यास आपला पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मात्र त्याच वेळी सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरद्वारे अमित शहा हे खासदार जमवत असून ते आणि एकनाथ शिंदे फडणवीसांची अडचण करू शकतात असा इशारा त्यांनी दिलाय। उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यामागच्या राजकारणावरचा हा स्पेशल रिपोर्ट। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। उद्धव ठाकरे फडणवीसांना दोस्तीचे सिग्नल पाठवतायत का हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान पदाचे वेध लागलेत आणि नुसते वेध नाही तर त्याची चिंता सुद्धा। कारण गेल्या काही दिवसात किमान 2-3 वेळा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान पदाच्या अनुषंगानं भाष्य केलंय। उद्धव ठाकरे काय म्हणतायत तुम्हीच पहा। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। कारण आज ना उद्या देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात। हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे। असू शकतो की नसतो, नाही तर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये, मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत। म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधान पदी कोणाला मत द्याल, तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील। ही पुढची व्यवस्था आहे, म्हणून शिवसेना फोडताय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होतोय या उद्धव ठाकरेंच्या मुद्द्याला मात्र खुद्द फडणवीसांनीच मिश्किल उत्तर दिलं। मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे काही काळजी करू नका, उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो। मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते, म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाहीये। देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते। देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो, या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये, उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। 2034 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रात राहावं अशी कार्यकर्त्याची, जनतेची, महाराष्ट्राची इच्छा आहे, आणि त्यामुळे उद्धवजींनी फार काळजी करू नका। प्रधानमंत्री पद वगैरे फार काही बोलायची गरज नाही, त्यांचं भविष्य जरा त्यांनी बघावं। मात्र मुळात उद्धव ठाकरेंची फडणवीसांच्या पंतप्रधान पदावरची वक्तव्य आत्ताच पुढे का येत आहेत असं कुणालाही वाटणं साहजिकच आहे। आधीच शिवसेनेत फूट झाल्यानं उद्धव ठाकरेंची ताकद मर्यादित झाली आहे। त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंच्या सेनेचे 6 खासदारही फुटल्यानं फक्त 3 खासदार उरलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची दिल्लीतील स्थिती दयनीय झाली आहे। हे कमी म्हणून की काय, ऑपरेशन टायगरच्या पुढच्या भागात ठाकरेंचे सुमारे 15 आमदार फोडले जाण्याची चर्चा जोरात सुरू आहे। उद्धव ठाकरेंना एकीकडे पक्ष वाचवायचा आहे, तर दुसरीकडे जमल्यास देवेंद्र फडणवीसांशी जुळून देखील घ्यायचं आहे। फडणवीसांबद्दल सकारात्मक बोलून उद्धव ठाकरे हे एक प्रकारे आपले अजूनही फडणवीसांशी चांगले संबंध असल्याचं सूचित करतायत। अमित शहा विरुद्ध फडणवीस अशी मांडणी देखील ते करतायत, आणि पक्षातील अस्वस्थ गटालाही ते संदेश देत आहेत। विमान प्रवासानंतर आपली आणि देवेंद्रजीची प्रवासात जे विमान प्रवास सोबत झाला, त्यातले त्या बोलण्यामध्ये जे काही घडलं, ठरलं, ते येत्या काही दिवसात कळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदासाठी आपला पाठिंबा असेल असं सांगताना उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि त्यांच्या विरोधात माघार घेतलेले NT रामाराव यांचं उदाहरण देत सांगितलं की
इतर राज्य आणि प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्रानं अभिमान का बाळगू नये? महाराष्ट्रातील माणूस पंतप्रधान होत असेल तर आम्ही सोबत राहू. फडणवीसांबद्दल बऱ्याच काळानं थोडं बरं बोलणारे उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरील राग मात्र कायम आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख शहासेना करत खासदार फोडाफोडीची शहांची सुपारी घेऊन चालल्याचा आरोपही ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही विशेष प्रतिक्रिया दिलेली नाही. ठाकरेंनी संशय व्यक्त केला म्हणून शिंदे, फडणवीस, अमित शहा या नेत्यांमध्ये वितुष्ट येण्याचंही कारण नाही. मात्र एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं फडणवीसांना म्हणणारे उद्धव ठाकरे साईबाबांकडे फडणवीसांसाठीच जर प्रार्थना करत असले तर मग हा काळाचा महिमा की राजकारणाचा हाच खरा मुद्दा आहे. संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.